आणि आपण आज सकाळपासून राज्यातल्या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निकालाचे अपडेट्स लोकशाही मराठीवर घेत आहोत। थेट अचूक आणि वेगवान असे हे निकाल आज सकाळपासून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत। आपण यानंतर थेट जाणार आहोत नाशिकमध्ये आणि अमरावतीमध्ये। नाशिकहून आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत आहेत, तर अमरावतीहून आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला महेश आपल्याकडे येतो। नाशिकमधल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांचे अपडेट्स नेमके काय आहेत? काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। महेश, या सगळ्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, अगदी खरं आहे। खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली। 11च्या 11 नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत। यामध्ये नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर महायुतीचा वरचष्मा हा कायम राहिलेला आहे, परंतु नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना हा मोठा भाऊ ठरलाय, कारण 11 पैकी 5 नगराध्यक्ष हे शिंदेच्या शिवसेनेचे विजयी झालेले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचे 3 अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो 11 नगर परिषदेचा आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगूर नगर परिषद, जिथे 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती, ती सत्ता राष्ट्रवादी अजित पवार गटाने उलथवून लावलेली। त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे या विजयी झालेल्या आहेत। तर दुसरीकडे जर आपण महत्त्वाची लढत बघितली तर ती त्र्यंबकेश्वरमध्ये होती, कारण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर हे महत्त्वाचं नगर परिषद होती। त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार जे होते ते प्रतिस्पर्धी होते। यामध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार त्रिवेणी तुंगार या विजयी झालेल्या आहे। भाजपने त्या ठिकाणी मोठी ताकद जी होती ती लावलेली होती। अनेक नेत्यांचे प्रचार सभा तिथे झालेले होते। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा झालेली होती। असं असताना देखील शिंदेच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार यांनी त्या ठिकाणी बाजी मारलेली आहे आणि त्या त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहे। तर इगतपुरीमध्ये देखील आपण बघितलं असेल तर शिंदेची शिवसेना त्या ठिकाणी विजयी झालेली आहे। शालिनी खताळ म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महत्त्वाचं म्हणजे नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले इंदुलकर हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होते आणि त्यांचा इतिहास असा होता का वर्षानुवर्ष इंदुलकर यांची त्या ठिकाणी भाजपची सत्ता होती। मात्र या ठिकाणी इंदुलकर यांची सत्ता होती, मात्र ती सत्ता उलथवत शिंदेच्या शिवसेनेने त्या ठिकाणी बाजी मारलेली। हे झालं नाशिकचं चित्र। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील इंटरेस्टिंग काही लढती झालेल्या होत्या। त्यापैकी सर्वात महत्त्वाचं अमोल खताळ यांची जी भाऊजा आहे संगमनेरमधली, ती खरं तर सत्यजित तांबे यांच्या विरोधामध्ये उभी होती। मात्र या ठिकाणी मैथिली तांबे या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत। संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदी म्हणून त्या निवडून आलेल्या आहे आणि राज्यात सर्वाधिक जास्त मतं जे आहे ते मैथिली तांबे यांना मिळालेले। तर दुसरीकडे कोपरगावमध्ये देखील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट जे होते ते आमने सामने आलेले होते। भाजपकडनं खरं तर कोल्हे यांचे समर्थक होते आणि राष्ट्रवादीकडनं आशुतोष काळे यांचे समर्थक होते। त्या ठिकाणी देखील भाजपचे समर्थक असलेले जे नगराध्यक्ष आहेत ते निवडून आलेले। अशाच ज्या इंटरेस्टिंग लढती आहे त्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला चांगल्या ठिकाणी बघायला मिळाल्या। चाळीसगावमध्ये जर बघितलं असेल तर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची जी बायको आहे ती खरं तर त्या ठिकाणी प्रतिभा चव्हाण म्हणून त्या नगराध्यक्षपदी म्हणून निवडून आलेल्या अशा महत्त्वाच्या ज्या लढती होत्या त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या। येवला, नांदगाव आणि मनमाडमध्ये बघितलं असेल तर माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली होती, मात्र त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले। फक्त येवल्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोणरी म्हणून जे नगराध्यक्ष आहे राजेंद्र लोणरी ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले। त्यामुळे आमदार सुहास कांदे यांचा देखील त्या भागामध्ये वरचष्मा जो आहे तो कायम असल्याचा आपल्याला बघायला मिळाला। एकूणच 11 नगर परिषदांपैकी नाशिक जिल्ह्यातील 11 नगर परिषदांपैकी 5 नगराध्यक्ष म्हणून शिंदेची शिवसेनेचे उमेदवार जे आहे ते विजयी झालेले आहे आणि त्या पाठोपाठ जर आपण बघितले तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या यांना 3-3 नगराध्यक्ष पद मिळालेले आहे। त्यामुळे एकूणच नाशिकमध्ये जर चित्र बघितलं तर शिंदेची शिवसेना ही खऱ्या अर्थाने ताकदवान झाल्याचे आपल्याला या माध्यमातून बघायला मिळत आहे। अजिंक्य, ठीक आहे, आपण या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं महेश जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।